चला या गरमागरम डाळ भात खायला. कोणाकोणाला आवडते डाळ, आमटी आणि भात? सगळ्यांनाच आवडते, बरोबर की नाही? मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली. हे 2 पाण्यामध्ये धुवून घेतलं. त्यानंतर 1 टोमॅटो आणि 2 हिरवी मिरची टाकून डाळ छान शिजवून घेतली. एकजीव करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण जिरे, मोहरी टाकली. ठेचून घेतलेला लसूण आणि आलं टाकून घेतलं. कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून घेतलं. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. नंतर मी लाल तिखट, हळद, घरचा मसाला आणि किचन किंग मसाला टाकून घेतला. पुन्हा हे परतून घेतलं एकजीव होईपर्यंत. नंतर डाळ टाकायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि ही आमटी आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी शिजत ठेवायची आहे. चला या गरमागरम भात आणि आमटी खायला. सोबत लोणचंसुद्धा आहे. याला स्पून वापरायचं नाही, हाताने खायचं, गरमागरम खायचं. चटके लागतील तेवढा स्वाद वाढतो असं म्हणतात. चला या खायला.